₹70 किलो अदरक, ₹70 किलो अदरक. ओय हलवलं अरे ₹15 किलो पाहिजे. ओय कांदे अरे ₹15 किलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यवतमाळ सब्जी मंडी मध्ये. बघा आज रविवार आहे, आज पाणी बी आला होता. आज पाणी आल्यामुळे बरीचशी भाजी पडून आहे. आज 8:15 वाजून राहिले तरी माल पडूनच आहे मार्केटमध्ये. तर आज भाव अजून डाऊन झाले आहे पावसामुळे. कारण आज पावसात 2-3 दिवस झाले पावसाचं वातावरण चालू आहे आमच्या इकडे. आज सकाळीच पाऊस आला, रात्री पाऊस आला, त्याच्यामुळे बरेचसे ग्राहक आले नाही, त्याच्यामुळे माल बराचसा पडून आहे. आणि वातावरण बी आहे त्याच्यामुळे जास्त घेऊन नाही राहिले. बघा आपण बघू आता काय भाव चालू आहे का नाही, तर सगळं दाखवून देतो तुम्हाला. दाखवलेलं आहे, बघून घेता व्हिडिओ आपला. चला मग 5 वाजता पाऊस आला. आज रविवार आहे. भाऊला विचारू भाजीचे भाव काही कमी झाले का. वांग्याची पन्नी दिसून राहिली, चवळीच्या शेंगा बी दिव्या, वांग्या 2-3 प्रकारचे वांगे दिसून राहिले गुणवंत कंपनीमध्ये. चवलाई ₹100 पन्नी. तनी आपकी आंखों में आंसू दिख रहे हैं. हे चवलाई ₹100 पन्नी. वांगा ₹50 पन्नी. किती किलो आहे? 15 किलो 20 किलो भरती. 20 किलो आहे क्या? 20 किलो आणि वांगे वांगा ₹50 पन्नी. ते बी 20 किलो आहे का? 15 किलो. वांगे 15 किलो. आणि हे वांगे ही वांगा बी ₹50 पन्नी. हे बी 15 किलो. 50 पुरे भाव पडले का पावसामुळे? पावसामुळे. पावसामुळे पुरे भाव पडले आहे ना. कारण सकाळीच 5 वाजता पाऊस आला ना. हो. हे कास्तकार. कास्तार कोणत्या गावचे भाऊ मला? आणि कामटवाडा. चानी कामत अडवून आणला काय वांगे तेवढी. भोकरा राजभाऊ हो. भोकरा आलाय तुमच्याकडे. हो. का भाव खबर राहिले? 50 ₹50. आपण बिरसा कंपनीत आलो. बघा वांगे भरपूर आहे भाऊकड. वांग्याची आवक भरपूर आहे. तुम्हाला डेली व्हिडिओ बघत असाल, डेली व्हिडिओ टाकत राहतो त्याचा. वांगे, पालीचे कांदे, सांबार, बरबटी, भेंडी, चवळीच्या शेंगा, सगळा माल आहे त्यांच्याकडे. सगळे व्हेरायटी आहे. विचारून पाहू राजूभाऊला काय म्हणते पोझिशन तर आजची. सगळे विचारू. राजभाऊ हो. टमाटे का भाव खपले आज? खतम दिसून राहिले मला. ₹150. ₹150 कॅरेट खपले का आज? लवकर संपले. किती आले ते कॅरेट आपल्याकडे? 56 कॅरेट होते ना. हा 56 घेतो त्याच्यानंतर. चवळी शेंगा चवलाई शेंगा ₹20, ₹30. ₹20, ₹30. आणि मेथी मेथी ₹10. मेथी आहे ₹10. मेथी ₹10 किलो खपली. समार काही त्याची सांबार ₹20. पाण्यामुळे भाव पडले ना. आणि बाकी तर काय नाही. भेंडी वगैरे भेंडी ₹30, वांगे ₹50. वांगे ₹50 10 किलो. 10 किलो. 10 किलो. चालेल. वांगे 50. भावाजी भेटू राहिले ना भाव बरे आता थोडेसे. नाही. कमीच आहे, कास्तकाराला नोकरच आहे ना. 3 दिवस बरे घेतले ना. मला 3 दिवस तुमचा माल आला. हे वांगे बघा, बरेचसे वांगे आहे. बडी एकदम आमच्या काकाकडे आलेले आहेत. विचारू याचं वजन किती आहे, त्याचे भाव विचारू. ऑर्गॅनिक आहे. आणि ते ऑर्गॅनिक असल्यामुळे खाली पन्नी एक ₹15 किलोची आहे. आणि ₹70-80 विकत आहे. कास्तकार पूर्ण लंबा झाला आहे ना. काकडी बी चांगली वाढली. काकडी ₹10 किलो आहे फक्त. कांद्याचे कॅरेट आहे. कांद्याचा ट्रक आलेला आहे एस कंपनी मध्ये. शारिक भाई कांदे क्या भाव बिक रहे? ₹10 किलो. किती किलो का ये अपना ये? 50-52 भरता ना. चलो. आणि कद्दू ₹20. आणि शिमला मिरची ₹200. 10 किलो भरची ना. आज पावसामुळे मी पण लेट आलो मंडीमध्ये. जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही. शॉर्टकट सगळे रेट सांगणार आहे पटापट. बघून घेता मित्रांनो. सगळे रेट देणार. रविवार आहे, गडबड आहे. पाऊस चालू होता सकाळी मग त्याच्यामुळे आलो नाही मी. चला मग भैया आलू अदरक. भैया अदरक पोते का भाव क्या चालू है? 3400. 50 किलो भरती. और अपन चिल्लर में क्या भाव बेचते? 80 किलो चालू आहे का आता? 70-80 काही तिकडे 70 बी म्हणताय. 70-80 किलो ना. आलू तर काय 15-16 रुपये. आलू 15 ₹16 रुपये. कांदे बी 15 ₹16. थोडेसे कमी झाले ना कांद्याचे भाव आता. चला. लसण वाढला का आजी भाऊ? लसण वाढला. ₹120 किलो लसण. तो ₹100 वाला आता. तो आता बी 120 झालाय ना. चला अहमद भाऊ कडे आलो आपण. सांबार बढिया. सांबारचे थोडा शॉर्टेज बी आहे मार्केट मध्ये. फिरून आलो मी. विचारू का भाव विकत आहे अहमद भाऊ? फक्त 40 शॉर्टेज आहे ना मार्केट मध्ये. बढ़ा देंगे, 50 कर देंगे, मगर 40. चलो पालक हो बढ़िया गावरानी. बढ़िया पालक हो. क्या बोले? 50 में 2 किलो है ना. ₹25 किलो है ना. भाई मेथी आ रही है बढ़िया. मेथी थोड़ी डाउन दिख रही मेरे को. एकदम अच्छा मान ली है। हाँ ये सिर्फ 30 रुपए किलो है। 30 रुपए किलो, थोड़ा सा डाउन है करके डाउन, 30 डाउन रुपए किलो। है। चलो बघा आज टमाट्याचा आपण कॅरेटच घेतला,
कारण टमाटे चांगले गारोनी कॅरेट तुम्ही राहिले होते, बघितलं असेल तुम्ही. भाव बी दिले आहे तुम्हाला कॅरेटचे सगळे. पटापट घेणं चालू आहे. 150 आणि 200 रुपये कॅरेट चालू आहे टमाटर. देते भाऊ. काकडी आलती का? काकडी काकडी आहे 10 रुपये किलो. 10 रुपये किलो फक्त. काकडी 10 रुपये किलो. भेंडी भेंडी 30 रुपये किलो. आहे पालकाने ना. पालकाते 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. निंबू निंबू भाऊ निंबू कधी दिले हो? हा 20चा ठीक आहे का? 20 रुपये 4 निंबू. बिलकुल. टमाटे टमाटे 15 रुपये किलो आहे भाऊ. आज 15. हो 5 रुपये वाढवले आहे ना. 5 वाढले आज. कॅरेट वाढले असेल ना मग. साईड वाढले. म्हणूनच 5 रुपये. चला त्रिकुणामध्ये जाऊ. भाऊचं काल दुकान बंद होतं, तुम्हाला दाखवलं. भाऊचे दुकान बंद होते आज. मिरची विचारू प्रदीप भाऊला काय म्हणते पोषण मिरचीचा. दोन्ही मिरची आहे प्रदीप भाऊ. मिरची हे 30 रुपये किलो आहे मित्रांनो, आणि हे 40 रुपये. तिकडे 60 रुपये म्हणे मिरची हेच वाली. डेमस पन्नी डेमस 25 रुपये लागेल. चला आपण निंबूचे भाव विचारू. ठोक म्हणजे काय म्हणते निंबू असतं का पोझिशन आहे. निंबू 2-3 व्हेरायटी आहे भाऊकड. भैया निंबू क्या बोलते हैं ये बड़े वाले नींबू? बड़े 170 रुपए किलो. 170 रुपए किलो. कितने बैठते? कितने बैठेंगे? वो 25-30. 25-30 के ऊपर बैठते नहीं किलो में. और बाकी कम वाले वो 400 रुपए 100 है. 150 रुपए 100. 150 रुपए किलो. 400 रुपए 100. ये 35-40 बैठेंगे. आज पोपटवाल पण आला होता मार्केटला. और जवळपास 50 रुपये किलो होता पोपटवाल. ठोक मध्ये 40 होता, चिल्लर मध्ये 50 रुपये होता. वालाचे भाव थोडे कम. वाल कमी होऊन राहिला आहे मार्केटमध्ये. वाल तुमच्याकडे असेल तर घेऊन या. वालाला भाव चांगला आहे. बाकी ठीकठाक रेट आहे. कमी झालाय उलट पावसामुळे अजून कमी झाले. सोनभाऊ काही भाव वाढले का? अरे काय ते भाव वाढले. नाही वाढले. काय म्हणते भेंडी? भेंडी भेंडी 30-35. 30-35 कमी झाल्या ना पावसामुळे. चवळी शेंगा 20 रुपये. 20 रुपये फक्त. 15 रुपये बघा. चवळीच्या शेंगा 20 रुपये 15 रुपये किलो. भाव नाही आहे. मिरची बघा. मिरची 50. पानं काय म्हणते? पानाची साईज वाढली का आता? पानाची साईज वाढली आहे. हा का भाव? 80 रुपये 100. भाव तेच आहे. हो भाव तेच आहे. आणि ते पट्टी पान पट्टी पानं कमी भाव झाले आता 300 रुपये 100. 400-300 वर आले मग. हो 300. चालाय बघून घ्या मित्रांनो. 80 रुपये 100 आहे म्हणते पानं. आणि 400-300 रुपये 100 मीठा पान. मिठा पान. वांगे विचारो भाऊ. जय भीम. वांगे काय म्हणते हे? वांगे सस्ते आहे ना. का भाव? फक्त 20 रुपये किलो. फक्त 20 रुपये किलो. मंडीत तुमच्याकडे दिसून राहिले मला. बघा हे 20 रुपये किलो आहे म्हणते वांगे. बघा दोडके विचारू आपण. दोडके आमच्या मंडीत. कमलेश दोडके रे. दोडके 40 रुपये किलो. फक्त 40 रुपये किलो. 1 लाख ते 2 लाख हप्त्यावर चला आता उमेश कंपनी आलो आपण. बघा पत्ता कोबीची पन्न्या विचारू भाऊला की का भाव चालू आहे उमेश भाऊला. पत्ता कोबी उमेश भाऊ 100 रुपये पन्नी. किती किलो आहे भरती? 2225. 100 रुपये पन्नी. चला हिसाब लावून का मित्रांनो काय किलो पडली तर बघून घ्या. चला भारत कंपनीत जाऊ आपण. 100 रुपयात 2 काय म्हणते पण काय होय 100 रुपयात 2 ते विचारू आपण. मिरची पत्ता कोबी 100 रुपयात 2 पन्नी. 2 पन्न्या 100 रुपयात पत्ता गोबी. अरे बापरे. पाऊस आला भाव कमी झाले. 20 किलो भरती आहे का मग? 15 किलो. 15 किलो. आणि ते फुलकोबी फुलगोबी 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. सुपर माल. आणि आपले टमाटे का कापले आज? टमाटे दिसून नाही. 200 रुपये. ते काय मागं 2 गाड्या उभ्या. अरे आता गाडी मागा गेल्या का? 2 गाड्या आहे उभ्या आपले. 200 रुपये कॅरेट टमाटे आहे मित्रांनो. बघा शिमला मिरची वगैरे हो 300 रुपये पन्नी. 300 रुपये पन्नी. 10 किलो भरती. 40 रुपये किलो. या मिरच्या 40 रुपये किलो. बघा मिरच्या 40 रुपये किलो. बघून घ्या एकदा. हे 40 रुपये किलो आहे. कारले बी विचारून घेऊ आपण काय पन्नी आहे तर काय किलो आहे तर. कारले कम भाव आहे 20 रुपये किलो. फक्त 20 रुपये किलो. कारले बी कमी झाले आज. गावावर बी कमी झाला आज. सब कमी झाला भाव. अण्णा हो अण्णा नवीन काही आणलं होतं का? काही नाही नवीन सब पुराणाच आहे. पुराणाच आहे. वांग्याची कॅरेट वांग्याची कॅरेट घे ना 100 रुपये कॅरेट. 100 रुपये कॅरेट. हो 15 रुपये 15 किलो असेल ना जवळपास. 15 किलो. आणि गोबी वगैरे फुलकोबी फुलगोबी 100 रुपये पन्नी. 100 रुपये 15 किलो भरती. हो चला आपण जगन्नाथ कंपनीत जाऊ. 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. चला ठोक विचारू भाऊ. ठोक चिल्लर मध्ये बी आहे आणि ठोक मध्ये बी भेटते. चला विचारू. यशुभाई थोड़ा जोर से बोलना. कैरी क्या भाव बोलो. क्या भाव बिकी? चिल्लर 30 चलो. हाँ. काटे पे 20-25. काटे पे 20-30. चलो 20-25-30. चलो हे काट्यावर माल बघा. हे कैरीचा माल आहे सगळा. मुंगना
क्या 20 रुपए किलो 20 रुपये किलो. चला 20 रुपये किलो कापला म्हणजे मग ना बघून घ्या. आज रविवार आहे, दुकान लावून झाली आपली. बराच वेळ झाला लावून दुकान आपली वाली. दाखवून देईन तुम्हाला कोणकोणती भाजी आणली. तर 2-4 व्हेरायटी नवीन आणलेल्या आहे. वाल आला आहे नवीन तर आणला. आता आपल्याला एक महिना झाला जवळपास वाल नाही भेटू राहिला. आता चला मग व्हिडिओ बघितला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा मित्रांनो, आवडला असेल तर. आणि सबस्क्राईब नसेल चॅनल केला तर सबस्क्राईब पण करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. चला मग भेटू उद्या. धन्यवाद.